कधी न कळले गूढ तुझे जीवना कधी उमगले गूढ तुझे जीवना. क्षणभंगुर सारे निशब्द आयुष्यमान भव आयुष्यमान भव आयुष्यमान भव. हा माझा मुलगा विक्की ऍक्सिडेंट मध्ये गेला. त्यापेक्षा आम्ही गावाला जाऊन ट्रॅक्टर चालू. पण ऐकून घेणार नाही सांगून ठेवतो. तुला नाही रे, या घरालाच भुरळ पाडली आहे. पण मी नाही फसणार तिच्या जाळ्यात. उलट तिच्या जाळ्यात मी तिलाच अडकवणार आहे. बघ तू. ज्याला आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेता आला नाही तो काय इतरांच्या मुलाचा खुनी शोधणार. मी राहू दे तिला इथेच. ती जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत अनेक गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचाच आहे मला. अरे बाबा हेवी इंग्लिश लिहितात आजकाल लोक. मला काय कळत. हाय काका, कधी आलात आणि एकटेच कसे काय? अरे एकटा वगैरे काय नाही. तुझे मी एकटा कधीच नसतो. तुझे डॅडी येत आहेत ना बरोबर. फक्त ते मागणं येत आहेत आणि मी पुढे आलो एवढंच. मला नेहमी पुढे पुढे राहायची सवय. तुझा डॅडी मागे मागे नेहमी. बरं मला सांग तुझं कसं काय चाललंय? मस्त चाललंय. रॉकिंग रॉकिंग बिकिंग काय नाही. मला काय तुझी लक्षणं ठीक दिसत नाही ना हल्ली. म्हणजे काय काका? म्हणजे काय काका सांग. गुंतता हृदय हे कमलदरांच्या पाशी हा प्रणय गंध परिमळे. अरे क्या बात आहे. म्हणजे रामदास कामदांचं गाणं ऐकलं ना की कसे मस्त अंगावरती शहारे येतात तेव्हा की नाही. पण काका हे ओरिजिनल आहे की रिमिक्स आहे? हो रिमिक्स तुमचं. बाई 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 नको बाई बाई बाई. त्या रिमिक्सचं नाव देखील काढू नकोस. एक नशीब अजून बरं आहे की तुमचं हे फॅड हे रिमिक्सचं वेड आमच्या मराठी संगीत रंगभूमीवरती किंवा नाट्य संगीतामध्ये अजून तरी शिरलेलं नाही. आमचं नशीब आहे ते. जाऊन दे. कमलदलांच्या पाशी गुंतता असं आहे. सुनो सुनो आगे सुनो. एकदा का ही हृदय गुंतली मदनाचा ज्वर अंगात शिरला की हळूहळू तब्येत बिघडायला लागते. काय चाललंय काका तुमचं? मदन वगैरे काय भानगड आहे ही? भानगड तुझ्या काही लक्षात येत नाही काय? तुला समजेल अशा भाषेमध्ये बोलतो. तू मला ते हे सांग. जब वी मेट बद्दल बोल काहीतरी. शी ती करीना मला अजिबात आवडत नाही काका. तसं नाही. मेट म्हणजे मीटिंग. मीटिंग मी गाठी भेटी बद्दल बोलतोय. तुमच्या गाठी भेटी बद्दल काहीतरी सांग मला. काका बीटिंग अराउंड द बुश प्लीज थांबव. मी कुठे? मी बुश मी इकडे. अरे तो बुश कुठे आणि मी कुठे? बरं आहे म्हणा आपण इकडे जाऊन. ते बरं आहे जाऊन दे. तुझ्या प्यार व्यार बद्दल वगैरे कुछ बोलो. काहीतरीच काय काका. मला कुठे वेळ आहे या सगळ्या गोष्टींसाठी? असं आहे काय? पण तरी तू काही करून वेळ काढतेसच की नाही आणि शैलेशला भेटतेसच की नाही? बोल ना काका. तुम्ही वॉच ठेवताय की काय माझ्यावर? वॉच नाही. मी काय वॉच ठेवणार? सहज सहज नेमकं काय होतं. मी सहज इकडे तिकडे फिरत असतो ना तर सहज नेमके तुम्हीच मला दिसता. आणि सहजासहजी नेमकी बऱ्याच वेळेला सहज घडून येते. मला काही कळत नाही. आणि हे सहज सहज जे आहे ना हे तुझ्या
आई वडिलांच्या बाबतीत देखील घडायचं बरं का. हा तेव्हा आता तूही सांगून टाक सगळं. आई वडिलांच्या बाबतीत घडायचं मला माहिती आहे सगळं. तू माझ्याबरोबर एकदा पुण्याला चल. पुण्याला तुला असे काही स्पॉट्स दाखवीन ना मी की डॅडी सांगायचं तुम्हाला सगळं. सांगायच्या वेळेस सगळं सांगायचं. डॅडी काय तुझी डॅडीने पण सांगायची. मम्मी आई तुझी आई आई देखील तुझी मला सांगायची. ते जाऊन दे पुराणी बातें छोड़. तुम बोलो अभी कुछ. बोल बोल गाठी भेटी बद्दल जरा थोडं. काय काका. नाही काय काका नाही मी विचारतो. आधी तुम्ही भेटता मग भेटल्यानंतर मग अरे भेटल्यानंतर लगेच एवढी लाजतेस तू. लगेच 2 मिनिट. अरे अरे काका काहीतरीच काय. बरं पुन्हा केव्हा तरी फुरसत मी एकदा. विक्रमच्या मारेकऱ्याचा शोध लागला का? मोहिते पाटलांचं काय चाललंय? काहीही नाही. काहीच घडत नाही. मागील पानावरून पुढे चालू असं आहे सगळं. वाटलंच होतं मला ते काहीही करणार नाहीत. स्वतःच्या मुलाबद्दल काही करू शकले नाहीत ते इतरांच्या मुलाबद्दल काय करणार आहेत. आपणच काहीतरी केलं पाहिजे. मी माझ्या परीने जमेल तितके प्रयत्न करतेय पण माझं मन तितकं खंबीर नाही. मी काहीही करायला घेतलं ना तरी विक्रमचा चेहरा नजरेसमोर येतो. तो का गेला, कसा गेला असे अनेक अनुत्तरित प्रश्न मनात काहूर माजवतात. माझ्या मनात एक वेगळाच विचार येतोय. कसला? विक्रमच्या इन्व्हेस्टिगेशन बद्दल आपण एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नेमूया. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह? हो अगं परदेशातच काय हल्ली आपल्या इथेही हे चालतं. पण ते शोधून काढतील विक्रमच्या मारेकऱ्याला? शोधतीलच. नुसत्या फायली नाही हलवत बसणार. पण हा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नेमायचा कसा? ते आपण नंतर ठरवूया. चालेल माझी काहीच हरकत नाही. कुठल्याही परिस्थितीत विक्रमचा मारेकरी मिळायला हवा बस. या ना. एकटीच बसलीस? हो. अगं कंटाळा आला असेल तर जरा बाहेर फिरून यायचं ना. आत्ताच जाऊन आले. एकटीच? विभा सुद्धा मोल्ड व्हायला तयार नाहीये त्यामुळे तुलाच सगळं ऍडजस्ट करावं लागतं. खरं तर या सगळ्या गोष्टीमुळे मला स्वतःला खूप गिल्टी वाटतं. पण डॅड प्लीज तुम्ही असा विचार सुद्धा करू नका. पण इथे तुला कसं वाटतं? म्हणजे हॉस्टेलच्या मानाने कसं वाटतं? एकदम छान. खरंच खूप बरं वाटतंय. विभाने थोडं ऍडजस्ट केलं असतं तर प्रश्नच राहिला नसता. पण जाऊ दे ना डॅड. तुम्ही आहात, वरदा आहे आणि वरदा माझी खूप काळजी घेते. वरदा ती कसली काळजी घेणार आहे? त्यासाठी तिचं बुड आधी घरात असायला पाहिजे. नाही या डॅड. जेव्हा ती घरी असते ना तर सारखं आपलं ज्यूस पी, हे खा, ते खा, सारखं आपलं चालू असतं तिचं. हा खाण्यावरून आठवलं तुझ्यासाठी ही कचोरी घेऊन आलो होतो मी. सॉरी डॅड मला कचोरी नाही आवडत. विकीला खूप आवडायची म्हणून आली. विकीला कचोरी आवडायची? कधी बोलला नाही. आता नाही ग, लहानपणी. इथे मार्केट आहे ना तिथे एक दुकान होतं विकीचं अगदी फेवरेट. आम्ही कधी असे खरेदीला वगैरे बाहेर पडलो की त्या दुकानासमोर हाताची घडी घालून उभा राहायचा. रिअली? आणि मग कचोरी घेतली की त्यानंतरच स्वारी डुलत डुलत निघायची तिथून. ग्रेट. मग तर मला खाल्लीच पाहिजे. आणि दुसरं असं आहे की तुझ्या पोटात जर विकीच. तुम्ही काही बोललात का? नाही. पण पण तू 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 सांग ना तुला खायला प्यायला काय आवडतं? म्हणजे गोड, आंबट, तिखट. मी तुला आवडत असेल ते घेऊन येईन. ऑफिस मधून येताना आणीन ना मी. नको डॅड.
उगाच कशाला तुम्हाला त्रास? त्रास कसला ते? अगं विकीचा डॅडी असलो तरी तुझाही डॅडीच आहे ना मी. हो डॅड. केक कापून वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आपल्यात नाही, पण आमच्या दादासाठी केक आणायला लागायचा. दादाला छे, दादा कसा येईल? हे काय आज केक वगैरे कशासाठी? तुम्ही विसरला? आज आपल्या दादाचा वाढदिवस. विसरून कसा? सकाळी ड्युटीवर निघालो त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं होतं. कोर्टामध्ये वाऱ्याने कॅलेंडरची पानं फडफडली आणि पदामध्ये सगळ्या जुन्या आठवणींनी काबूर केला. पण हे असं केक वगैरे आणून वाढदिवस साजरा करायचा म्हणजे तुम्हाला ते नाहीच पटणार. त्यासाठी आईचं हृदय असावं लागतं आणि ते तुमच्यापाशी कुठून असणार. आणि आज आपला दादा आपल्यात नसला म्हणून काय त्याचा वाढदिवस साजरा करू नये? मला अजूनही तो दिवस लख्खपणे आठवतोय. तुम्ही ड्युटीवर गेला होता. शेजारच्या नानिवडेकर काकूंना घेऊन मी सुतिकागृहात गेले आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपला दादा या जगात आला. तो या जगात आला आणि दुर्दैवानं तो गेला. त्यात त्याचा काय दोष? हे वय होतं का त्याचं जाण्याचं? तरी गेला. आपला बाप पोलीस खात्यात असूनही त्याचा शोध घेऊ शकला नाही. हे त्याचं दुर्दैव. त्याचा काय दोष? एक बाप म्हणून तुम्ही काय केलं त्याच्यासाठी? सांगा ना, काय केलं? मी काय करणार होतो? जे मी काय करायला हवं होतं? वरून दबाव आला की शुल्लक करण्यासाठी अख्खं जग पिंजून काढतात. मग आपल्या दादासाठी प्रयत्न करायला काय झालं होतं तुम्हाला? का फाईल बंद करण्याची घाई झाली होती? तो गेला आहे की जिवंत आहे हे संदिग्ध असताना त्याच्या आईने त्याचा वाढदिवस नाही करायचा तर काय त्याचा मृत्यू घेत कवटाळून बसायचं? वारे पिता वा! पिता असूनही त्या क्षणी मी दुबळा ठरलो. हे सत्य कुणाला आणि कसं सांगू? बाबालाही मायेचं हृदय असतं हे कसं पटवून देऊ? दादा दादा तू तरी समजून घे रे मला. समजून घेशील ना रे पोरा? विभा, तू प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नेमलायस? हो, माझ्या विकीसाठी. का? तुमचं काही म्हणणं आहे यावर?
नाहीतरी हल्ली घरातल्या माणसांना द्यायला वेळ कुठे असतो तुमच्याकडे. म्हणून तर मला बाहेरचा डिटेक्टिव्ह नेमावा लागला. जाऊ दे, इट्स माय प्रॉब्लेम. नो, इट्स नॉट युअर प्रॉब्लेम ओनली. तुझ्या असल्या वागण्यामुळे आम्हालाही त्रास होतो. तुम्हाला काय त्रास होतो? तुमच्यासाठी नॉर्मल तर चाललंय सगळं. बघ, पोलीस आपलं काम करतायत आणि त्यांना त्यांचं काम व्यवस्थितपणे करू दे. पण त्यांना गुन्हेगार मिळत नाहीये अजून. मग तो गुन्हेगार हा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह शोधून काढेल. पण समजा तो अपघातच असेल तर? हे इतकं ठामपणे कसं सांगू शकता तुम्ही? कारण तो जाऊ दे. गोष्टी इथपर्यंत आल्या ना की तुम्ही नेहमीच गप्प बसता. विभा